प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण भारतानं T20 वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलेलं आहे। आणि हा जल्लोष बघू शकतो आपण नागपूर शहरामध्ये पटाके जे आहे ते या ठिकाणी पटाके उडवले जात आहेत। मोठा जल्लोष आहे, हातामध्ये तिरंगा घेऊन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा क्षण हजारोच्या संख्येनं ही तरुणाई जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि हे बघा या ठिकाणी दृश्य हजारोच्या संख्येनं ही संपूर्ण तरुणाई जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। क्या कहेंगे, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा, इंडिया जीता है और इतनी खुशी हमारे नागपुर शहर में आपने देख लिया है क्या नहीं। इंडिया जीतने की खुशी, पाकिस्तान को हरा के हर एक चीज जीती है आज इंडिया ने। Feeling very proud of it. On 30 it was very tough, but we did it. Our boys did it. Very proud. India, we did it. भारत की बादशाह जो है पूरा वर्ल्ड में भारत ही रहेगा। आज पूरा बता दिया है भारत ने कि हम सबसे अलग है, भारत ही रहेगा। बुमराह made it happen for India. Cheers team India. हा जल्लोष आणि हा आनंद आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणचा हा हे बघा सगळे तरुणाई आहेत, कारण की ज्या प्रकारे अटीतटीची मॅच होती, आपल्या भारतीय बॉलर्सने अप्रतिम कामगिरी केली। बुमराह असो, हार्दिक पांड्या असो, त्यामुळे भारताला विजय मिळवला। पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपवर भारताने आपलं नाव कोरलं आणि नागपुरात हा जल्लोष, हे सेलिब्रेशन आपण बघू शकतो। मोठं सेलिब्रेशन जे आहे त्या ठिकाणी नागपुरात केलं जातं आहे। हजारोच्या संख्येने हे तरुण या ठिकाणी आले, हे छोटे बच्चे या ठिकाणी आले आहेत आणि आनंद आपला साजरा करतायत, उत्साह साजरा करतायत। प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा असा क्षण आणि या आनंदाच्या क्षणी नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकातला हा जल्लोष, हा आनंद, हे सेलिब्रेशन। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।